आनंदी गुरुकुल भाषण कला अकॅडमी अकोला आणि निवेदिका मृणालिनी दहिकर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जुलै रोजी यवतमाळ इथं एक दिवसीय भाषण कला कार्यक्रमाचं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले। दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळेत व्यक्तिमत्व विकास, प्रभावी संवाद कौशल्य, वक्तृत्व, सूत्रसंचालन आणि स्टेजवरील आत्मविश्वास वाढवण्यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे। या कार्यशाळेत प्राध्यापिका डॉक्टर दीपाली आतिश सोसे आणि प्राध्यापक आतिश सोसे हे प्रमुख प्रशिक्षण म्हणून मार्गदर्शक करणार आहेत। विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक आणि सर्व वयोगटातील इच्छुकांसाठी ही कार्यशाळा खुली असून प्रत्येक स्टेज सरावाची संधी देखील उपलब्ध होणार आहे। प्रवेश संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले। नमस्कार, मी प्राध्यापक आतिश सोसे, प्रशिक्षक, आनंदी गुरुकुल भाषण कला अकॅडमी अकोला। यवतमाळकरांसाठी मी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी आपल्या यवतमाळमध्ये आनंदी गुरुकुल भाषण कला कार्यशाळेचं भव्य प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यशाळेमध्ये प्रत्येकाच्या मनामधील स्टेजवर बोलण्यासंदर्भातील भीती दूर करणे, त्याला आपल्या मनातील विचार व्यक्त करणे या संदर्भातलं मौलिक मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये केलं जाणार आहे। या कार्यशाळेच्या प्रमुख प्रशिक्षक म्हणून आनंदी गुरुकुल द ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संस्थापक तसा भाषण कला अकॅडमीच्या संस्थापक प्राध्यापक डॉक्टर दीपाली आतिश सोसे या स्वतः मार्गदर्शन करणार आहेत। खरं तर त्यांची 66 पुस्तकं जी अभ्यासक्रमामध्ये सुद्धा CBSE आणि ICSE बोर्डमध्ये आहेत, त्याशिवाय त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल 76 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे। आजवर त्यांच्याकडे शेकडो विद्यार्थ्यांनी भाषण कला, अभिनय कला, सूत्रसंचालन कला, मुलाखत कला अशा विविध कलांच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे। भाषण कलेच्या संदर्भामध्ये आजवर प्रख्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक अशा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आजवर प्रशिक्षण घेतले आहे आणि उत्तम प्रकारे ते आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या वक्तृत्वाने अनेकांची मनं जिंकत आहेत। अशाच धर्तीवर आपल्या यवतमाळकरांना सुद्धा एक चांगली पर्वणी या आनंदी गुरुकुल भाषण कला कार्यशाळेच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे। खरं तर या भाषण कला कार्यशाळेचं आयोजन करण्याचं संपूर्ण श्रेय जातं ते आकाशवाणी केंद्राच्या यवतमाळ केंद्राच्या ज्येष्ठ निवेदिका मृणालिनी दहिकर मॅडम यांना। त्यांना ही संकल्पना सुचावी आणि त्यांनी यवतमाळकरांच्या प्रत्येकाच्या मनातील संकल्पना ओळखावी आणि आपल्या यवतमाळच्या नागरिकांना भाषण कलेचं एक शास्त्रयुक्त प्रशिक्षण दिलं जावं, ही त्यांच्या मनातील संकल्पना या निमित्तानं मूर्त स्वरूपात येते आहे। खरं तर त्यांच्या मनात ही भावना निर्माण व्हावी ही खरंच कौतुकास्पद बाब आहे। प्राध्यापक डॉक्टर दीपाली सोसे मॅडम यांच्यासोबत मी सुद्धा सहप्रशिक्षक म्हणून आपल्या या भाषण कला कार्यशाळेमध्ये येणार आहे। मला आजवर आलेले अनेक अनुभव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये सहसंपादक असताना अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचं मिळालेलं सौभाग्य, अनेक व्यासपीठांवर भाषण कला या निमित्तानं बोलण्याची मिळालेली संधी, अशा अनेक अनुभवांशी आपल्याशी मला सुसंवाद साधता येईल आणि या निमित्तानं एक चांगली भाषण कला कार्यशाळा यवतमाळमध्ये आयोजित करता येईल। तर ज्याला ज्याला असं वाटतं की मला बोलता यावं, त्यामध्ये विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, गृहिणी असतील, राजकीय नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्याशिवाय प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळे कलाकार असतील, साहित्यिक असतील, पत्रकार असतील, संपादक असतील, खेळाडू असतील, प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला भाषण कला शिकण्याचा अधिकार आहे आणि त्यांना त्या प्रत्येकाचं स्वागत आम्ही आनंदी गुरुकुल भाषण कला कार्यशाळेमध्ये करणार आहोत। तर या अशा सर्व शिकू पाहणाऱ्या, शिकू इच्छिणाऱ्या वक्तृत्वपटूंचं मी मनापासून स्वागत करतो आहे आणि तुम्हा सर्वांची वाट बघतो आहे। अगदीच मर्यादित जागा आहेत, मर्यादित प्रवेश आहे, त्यामुळे आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयोजकांशी संपर्क साधा आणि येत्या 5 जुलै 2026 रोजी आपण सर्वांनी भाषण कला कार्यशाळेमध्ये नक्की या। आपण तिथे भेटूयात। तोवर नमस्कार, धन्यवाद।